मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, आउटसोर्सिंगची जी काम आहे महावितरणची, दर 11 महिन्याला जे टेंडर केले जातात, दर 11 महिन्याला टेंडर केल्यामुळे वर्षानुवर्ष जी कर्मचारी काम करतात, ती नवीन एजन्सी आली की ती एजन्सी परत त्या कर्मचाऱ्यांकडनं 30,000 40,000 अशी रकमेची मागणी केली जाते आणि जर त्या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले नाही तर त्यांना ऑर्डर दिली जात नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 11 महिन्याची जी तुम्ही टेंडर करता ह्याची मर्यादा वाढवणार का आणि ज्या कंपन्या कर्मचाऱ्याकडे पैसे मागणार यांचे टेंडर रद्द करणार का? आणि अध्यक्ष महोदय, त्यात महत्त्वाचा विषय एक आहे की कुठल्या कर्मचाऱ्याला कुठं पोस्टिंग द्यायची हा अधिकार महावितरणचा पाहिजे, परंतु ते महावितरणचा अधिकार न राहता तो अधिकार त्या कंपनीला आहे। त्यामुळे कुठं पोस्टिंग द्यायची ह्यावर सुद्धा कर्मचाऱ्याची पिळवणूक त्या खाजगी कंत्राटदाराकडनं होते। याबाबत शासन काय करणार हे सांगावं। आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगतो, कर्मचाऱ्यांनी अक्षरशः उपोषण केलेले आहेत, पण त्या कंपन्यावर आता पीएफ वेळेवर भरला जात नाही, पीएफ मध्ये तपावत असते आणि ऑर्डर द्यायला कंपनीकडनं पैसे मागितले जातात। मग अशा कंपन्याला महावितरणचे अधिकारी काहीच करू शकत नाहीत। दुसरं, ज्या ठिकाणी पोस्टिंग करायची, समजा महावितरणला कर्मचारी पाहिजेत, त्या पोस्टिंग कुठल्या कर्मचाऱ्याची कुठं करायची हे महावितरणचा अधिकार पाहिजे का त्या कंत्राटदाराचा अधिकार पाहिजे? त्या पोस्टिंगवरनं सुद्धा परत पैशाची मागणी केली जाते व कर्मचाऱ्याची छळवणूक केली जाते। मग हा अधिकार महावितरण घेणार का? जो पोस्टिंग एखाद्या तुम्हाला ऑपरेटर पाहिजेत, कुठल्या ऑपरेटरला कुठं नेमणूक द्यायची हा त्या बाह्यस्त्रोत एजन्सीचा अधिकार पाहिजे का महावितरणचा अधिकार पाहिजे? तो महावितरणचाच अधिकार पाहिजे। तुम्ही फक्त तुम्हाला मनुष्यबळ किती लागतं एवढंच त्यांना सांगावं ना। अशा ह्याबाबत महावितरण अधिकार स्वतः, आम्ही ज्यावेळेस अधीक्षक अभियंत्याला विचारलं ते सांगतात की करारातच अशी अट आहे की त्या कंपनीनं ठरवायचं कुणाला कुठं द्यायचं ते।